आता पाहूयात आणखी महत्त्वाच्या 25 बातम्या। लोकलवर दगड मारल्याने प्रमोद गोपाळे नामक प्रवासी गंभीर जखमी। बुधवारी सकाळी घडली घटना। दिवा स्थानकाजवळ घडली घटना। जखमी व्यक्ती सीएसएमटीकडे जलद लोकलने जात असताना घडला प्रकार। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली। घाटकोपर आणि चेंबूरमधील AQI वाईट श्रेणीमध्ये। सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 137 इतका नोंदवला गेला। मुंबईमध्ये प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या आस्थापनांना आता दंड आकारला जाणार। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकांकडूनही दंड वसूल केला जाणार। मुंबई महापालिकेचा प्रस्ताव समोर। SRA आणि म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये भाडे किंवा घरांपासून वंचित राहिलेल्या पात्र व्यक्तींच्या बाजूने मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय। भाडे न देणाऱ्या डिफॉल्टर विकासकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाने SRA आणि म्हाडाला दिले कारवाईचे आदेश। मुंबईमध्ये आता मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मोर्चाचं आयोजन। मुंबईतील मराठी शाळांच्या पाडल्या जाणाऱ्या इमारतींबाबत जनजागृतीसाठी मोर्चाचं आयोजन। मोर्चाला राजू शेट्टी मराठी एकीकरण समितीचा पाठिंबा। कल्याणमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। गोव्यातून महाराष्ट्रामध्ये मद्याची तस्करी करणारा कंटेनर जप्त। भिवंडी बायपास मार्गावर कारवाई। 711 मद्याचे बॉक्स आणि कंटेनर मिळून एकूण 1 कोटींचा मुद्देमाल जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज। मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीचं काम नेमून दिलेली समिती करणार। पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद या योजना राबवणार। नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी 9,48,460 मतदार हे मतदान करणार आणि त्यामध्ये 45,588 दुबार मतदार असल्याची माहिती समोर। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंची कबुली। सोलापुरात कांद्याचे भाव 3,700 रुपयांवर। काल 294 कांद्याच्या ट्रकची आवक। 29,452 क्विंटल कांद्याची उलाढाल। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांच्या कारचा अपघात। मद्यधुंद चालकानं दुचाकीस्वारांना चिरडलं। एकाचा जागीच मृत्यू। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं। बारामती तालुक्याला मान्यता न मिळाल्यानं PMRDAच्या हद्दीमध्ये समावेश लांबणीवर। तालुक्याचा PMRDAमध्ये समावेश करण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव होता। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये 8वीच्या विद्यार्थिनीवर दोघांकडून अत्याचारानंतर पीडितेला विवस्त्र करून आरोपी सोडून पसार। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोघांना अटक। एक आरोपी। पेणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त नाही। आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप। कारवाईची मागणी। आम्ही पेणकर विकास आघाडीमधून निवडणूक आयोगाला पत्र।